राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। बदलापूरमध्ये शिवसेना शहर शाखा, युवा सेना आणि वामन म्हात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून छावा सिनेमाचं प्रदर्शन करण्यात आलं होतं। रमेशवाडी परिसरातील जवळपास 1700हून अधिक चिमुकल्या मुलांनी या सिनेमाचा आनंद घेतला। रमेशवाडी परिसरात युवा सेनेच्या माध्यमातून समर कॅम्प आयोजित करण्यात आलाय। या समर कॅम्पमध्ये मुलांसाठी विविध प्रकारचे खेळ आणि ऍक्टिव्हिटीज असणार आहेत। यासोबतच चिमुकल्यांना आपल्या इतिहासाची गोडी निर्माण व्हावी आणि इतिहास कळावा यासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता। मोफत प्रदर्शित करण्यात आलेल्या या सिनेमाचा आनंद शिवसेना शहर प्रमुख यांनीही चिमुकल्यांसोबत बसून घेतला। युवा नेतृत्व वरुण म्हात्रे यांच्या संकल्पनेतून बदलापूरमध्ये या समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं। तर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा समर कॅम्प पार पडलाय। 3 मे रोजी या समर कॅम्पची सांगता होणार आहे। या समर कॅम्पसाठी युवा सेनेचे सर्वच पदाधिकारी अहोरात्र झटतायत। काल प्रदर्शित करण्यात आलेल्या छावा सिनेमाच्या वेळी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे, वरुण म्हात्रे, रुपाली घोरपडे, संदेश ढमढेरे, सोनिया ढमढेरे यांच्यासह शिवसेनेचे आणि युवा सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। प्रत्येक वर्षी शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून या रमेशवाडी विभागामध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन वयोगट 6 ते 14 पर्यंत या समर कॅम्प, यावर्षी सुद्धा 1700 विद्यार्थ्यांनी या समर कॅम्पमध्ये भाग घेतलेला आहे। आणि मला वाटतं तुम्ही आता बघत असाल ते प्रत्येक विद्यार्थी त्याचा एन्जॉय करतो। त्यांच्या अंगामध्ये जे कलागुण आहेत ते त्यांनी काल ड्रॉइंगच्या स्पर्धा असतील, इक्लेअर असतील, विविध प्रकारचे खेळ असतील ते या ठिकाणी खेळून म्हणजे त्यांचा जो वर्षभराचा अभ्यासावरचा बर्डन आहे तर त्यांच्या कुठेतरी मोबाईलचं युग आहे, मोबाईलमध्ये घुसून पोरं वाकडे तिकडे व्हिडिओ बघत असतात तर ते कुठेतरी त्यांच्या डोक्यामध्ये आपली संस्कृती काय आहे ते टिकवण्यासाठी आम्ही समर कॅम्प घेतो आणि त्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी प्रत्येक आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन करण्यासाठी किंवा त्यांच्याकडनं करून घेण्यासाठी आम्ही हा समर कॅम्प घेत असतो आणि त्याला उत्स्फूर्त विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा प्रतिसाद असतो। सगळ्यात जास्त कौतुकाची गोष्ट म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना शहर प्रमुखांनी हे जे आयोजन करतात दरवर्षी ते वाखाणण्याजोगं आहे। कारण एवढ्या मुलांना हँडल करणं ही काय साधी गोष्ट नाही आहे, कारण खूप जबाबदाऱ्या असतात। जेव्हा मुलं येतात त्या संपूर्ण जबाबदारी आयोजकांवर असते। आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे जे व्हॉलेंटियर्स आहेत ते पण खूप आनंदाने काम करतात सगळं। आणि आजचं तर मेन आयोजन जे आहे, आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे, तर आपल्या आजच्या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली होती। मुलांना ज्या लोकांनी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी बलिदान दिलं त्याची माहिती होण्यासाठी आजचं आयोजन केलेलं आहे। तर आता तुम्ही बघतायतच मुलांचा उत्साह ओसंडून वाहत आहे। सर्वप्रथम माझ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे शिवसेना शहर शाखेच्या वतीने आणि वामन म्हात्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेला हा समर वीक। या समर वीकचा 4था दिवस आहे। दररोज वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी योग असेल, व्यायाम असेल, मैदानी खेळ असतील, ड्रॉइंग असेल, नृत्यकला, वृक्ष लागवड अशा अनेक गोष्टी या समर वीकमध्ये आपण समावेश केलेला आहे। आज मुलांची इच्छा होती की त्यांना छावा मूव्ही पाहायचा होता, स्वराज्याची माहिती त्यांना जाणून घ्यायची होती। तर महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून सुपरहिट असलेला हा छावा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा छावा मूव्ही आज आपण त्यांना या मूव्हीतून महाराजांबद्दल प्रेरणा मिळावी, त्यांचे विचार त्यांच्या मनी रुजावे या उद्देशाने आम्ही हा चित्रपट या ठिकाणी दाखवलेला आहे। जय महाराष्ट्र। पहिलं तर महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज समर कॅम्पचा 4था दिवस आहे आणि आज महाराष्ट्र दिवस पण आहे। तर वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित व वरुणदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा समर कॅम्प करतोय। 1 मे महाराष्ट्र दिवस आहे म्हणून विचार केला की मुलांना महाराजांचा इतिहास पोचवला पाहिजे, म्हणून आम्ही लोक ह्या मूव्हीतर्फे छावा मूव्ही जी सुपरहिट आहे, जिथे सगळ्या नागरिकांनी एकदम छान प्रतिसाद दिला आहे, सो म्हणून आम्ही हा मूव्ही मुलांना दाखवतोय जेणेकरून मुलांपर्यंत महाराजांचा इतिहास पोचावा।
तर वामन म्हात्रे काकांना खरंच थँक्यू, वरुण दादाला खरंच थँक्यू, कारण ते इतकं सपोर्ट करतायत.